नमस्कार. तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आशा करते तुम्ही सगळे छानच असाल. तुमच्या आयुष्यात सुख, शांती, आरोग्य आणि ऐश्वर्य कायम राहू देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं नवनाथ महाराजांचं जर आपल्याला पारायण करायचं असेल तर त्याची मांडणी कशी करायची आहे, त्याचे नियम आणि अटी काय आहेत. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की त्याची सांगता कशी करायची आहे. तर सर्वात आधी जेव्हा आपण सुरू करत असतो तेव्हा आपण ग्रंथ वाचायला बसणार त्यावेळेला आपण स्वामींचं एक माळ मंत्र म्हणत असतो. स्वामी स्तवन म्हणतो. त्यानंतर पुन्हा स्वामी समर्थांची एक माळ जप करतो. गायत्री मंत्राचा जप करायचा. नवनाथांचं शाबरी मंत्र आहे ते म्हणजे ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः ह्या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. त्यानंतर गणपती अथर्व शीर्ष म्हणूनच जे उरलेले 4 अध्याय असतात, जर आपण 7 दिवसांचं पारायण करत असू तर उरलेले जे 4 अध्याय असतात त्याचं आपल्याला पठण करायचं आहे. आता ते पठण करून झाल्यावर लगेच ग्रंथ आपल्याला बंद करायचा नाही आहे. ग्रंथ जो आहे तो आपल्याला उघडाच ठेवायचा आहे. कारण त्याच्यामध्ये नंतर आपण जेव्हा नैवेद्य दाखवणार त्यावेळेला आपल्याला नवनाथांची आरती करायची असते. पूर्ण अध्याय वाचून झाल्यावर लगेच उठायचं नाही आहे. आपल्याला सांगतेचा एक संकल्प करायचा असतो. ते संकल्प करण्यासाठी उजव्या हातात आपल्याला थोडं पाणी घेऊन त्यामध्ये अक्षदा घ्यायच्या आहेत आणि आपल्याला असा संकल्प करायचा आहे की मी श्री नवनाथ महाराजांच्या कृपाप्राप्तीसाठी, माझ्या कुटुंबाच्या सुखशांतीसाठी, आरोग्य, ऐश्वर्य, समृद्धी, समाधान आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी, तसेच माझ्या मनातील योग्य आणि सात्विक इच्छा पूर्ण होण्यासाठी मी श्रद्धापूर्वक केलेल्या श्री नवनाथ भक्तिसागर पारायणाची आज सांगता करीत आहे. हे श्री नवनाथ महाराज, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज, माझ्याकडून केलेली ही सेवा आपण स्वीकारावी. पारायण करताना उच्चाराने, वाचनेने, मनाने किंवा पूजाविधीमध्ये काही कमतरता राहिल्या असतील तर त्या माझ्यावर कृपा करून क्षमा कराव्यात. माझ्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना सुख, शांती, आरोग्य, समृद्धी आणि आपल्या चरणी अखंड भक्ती लाभावी हीच आपल्या चरणी प्रार्थना. असे म्हणून हातातील पाणी आपल्याला खाली सोडायचं आहे. हे सगळं झाल्यावर मग आपल्याला नैवेद्य अर्पण करायचा असतो. आता नैवेद्य अर्पण करताना नैवेद्यामध्ये काय सांगितलं आहे, म्हणजे नैवेद्यामध्ये काय अर्पण करायचं आहे हे सगळं आपल्या ग्रंथामध्ये आहे. पण तरीही आपण नैवेद्य काय अर्पण करतो आहोत ह्याच्यापेक्षा आपण किती श्रद्धेने आणि किती भावनेने ते अर्पण करतो आहोत त्याला जास्त महत्त्व आहे. त्यामुळे खूप जास्त प्रकार असले पाहिजेत असं काहीही नाही आहे. तर नैवेद्यामध्ये तांदळाची खीर, उडदाच्या डाळीचे वडे हे तर असलेच पाहिजेत. मग ते उडद आणि तांदूळ ह्याचे वडे मिश्रित असतील तरीही चालणार आहे. खिचडी असेल तर खिचडी, नाही तर मग आपण भात किंवा डाळीची आमटी, त्याचबरोबर कुठली तरी चटणी, घेवड्याची भाजी ही असलीच पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त जर आपण अजून कुठलेही पदार्थ जर आपल्याला ठेवायचे असतील तर ते अगदी आपल्या यथाशक्ती यथाभक्ती आहेत. पण आपल्याला जेवढं जमणार आहे आपल्या क्षमतेने आणि आपल्या परीने तेवढं आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे. नैवेद्य अर्पण करत असताना आपल्याला खाली मंडल करून ते ताट ठेवायचं आहे. प्रत्येक ताटावर आपल्याला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. आता आपल्याला इकडे 5 ताटं काढायची असतात. सगळ्यात पहिलं ताट ते नवनाथ महाराजांसाठी, त्याच्यानंतर आपल्या स्वामी समर्थ महाराजांसाठी, त्यानंतर दत्तगुरूंसाठी, एक ताट पोटीसाठी आणि एक ताट गाईसाठी, अशी आपल्याला 5 पानं काढायची असतात. नैवेद्य ठेवून झाल्यावर आपल्याला तुळशीपत्र 5ही नैवेद्यांवरून फिरवून म्हणायचं आहे ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणी स्वाहा. असं म्हणून आपल्याला जे तुळशीपत्र आहे ते स्वामी समर्थांवर, त्यानंतर नवनाथ महाराजांवर आणि दत्तगुरूंवर अर्पण करायचं आहे आणि त्याचबरोबर पोथीवर सुद्धा अर्पण करायचं आहे. हे नवनाथ महाराज, हा नैवेद्य मी पूर्णपणे यथाशक्ती यथाभक्ती तुम्हाला पूर्ण प्रेमाने, श्रद्धेने आणि भक्तिभावाने अर्पण केलेला आहे, तर त्याचा आपण प्रेमाने स्वीकार करावात असं सांगून आपण तो अर्पण करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला आरती करून घ्यायची आहे. आता जी आपण आरती करत असतो त्या आरतीमध्ये सगळ्यात आधी गणपती बाप्पाची आरती, त्याच्यानंतर स्वामी समर्थांची आरती, त्यानंतर दत्तगुरू महाराजांची आरती, त्यानंतर नवनाथांची आरती जी आपल्या भक्तिसागर ग्रंथामध्ये दिलेली आहे ती, त्याच्यानंतर आपल्याला नारायणाची आरती,
म्हणायची आहे आणि ह्याच्या पुढच्या ज्या कुठल्या या आरत्या आपल्याला म्हणायच्या असतील त्या अगदी यथाशक्ती यथाभक्ती आपल्याला हव्या तेवढ्या आरत्या आपण घेऊ शकतो. 9 मुलं जर आपण जेवायला बोलवली असतील तर ते 9 मुलगे असतील, 9 असतील, 7, 5, 3, 1 विषम संख्येत बोलवायचे आहेत. त्यांचा आधी ताटामध्ये पाय ठेवून त्यांचा जो उजव्या पायाचा अंगठा आहे त्यावर पाणी घालून तो स्वच्छ पुसून त्यांना कुंकू लावून अक्षदा लावून जेवू घालायचं आहे. मग जेवण झाल्यावर त्यांना 11 रुपयाची दक्षिणा, 2 विड्याची पानं आणि 1 सुपारी असं द्यायचं असतं. पण जर आपल्याला काही वस्तू द्यायची असेल तर तेही आपण देऊन त्यांचं मानसन्मान करू शकतो तिकडे. त्याचबरोबर जर आपल्याला शक्य असेल तर आपण एक सवाशीण बोलवायची आहे. जर ह्याच्यापैकी काहीच आपल्याला शक्य नाही आहे तर अशा वेळेला आपण कुठल्याही गरीबाला दानधर्म केला तरीही चालणार आहे. त्याचबरोबर जर आपण काही दक्षिणा वगैरे ठेवली असेल तर आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की ती जी दक्षिणा आहे ती कुठल्या तरी सत्कर्मी लागली पाहिजे अशाच ठिकाणी ती आपल्याला अर्पण करायची आहे. आता हे सगळं झाल्यावर आपल्याला नवनाथ महाराजांना हात जोडून एक कळकळीची विनंती करायची आहे. ती म्हणजे, हे नवनाथ महाराजा, आपल्या कृपेने माझे पारायण पूर्ण झाले. ह्या पारायणाचे पुण्य माझ्या कुटुंबाला, माझ्या पूर्वजांना, माझ्या आप्तेष्टांना आणि सर्व जीवमात्रांना लाभावे. माझ्या मनातील अहंकार, राग, द्वेष, मत्सर आणि नकारात्मकता दूर करून मला यश, सुख, शांती प्रदान करावी. त्यानंतर आपल्याला क्षमा प्रार्थना करायची आहे. क्षमा करताना आपल्याला म्हणायचं आहे, मंत्रहीनम क्रियाहीनम भक्तिहीनम सुरेश्वर यत्पूजितम मया देव परिपूर्णम तदस्तु मे. जर आपल्याला संस्कृतमध्ये कठीण जात असेल तर आपण मराठीमध्ये म्हणू शकतो की हे नवनाथ महाराज, मला विधी पूर्णपणे माहीत नसल्यामुळे माझ्याकडून काही चूक झाली असेल, काही मंत्र चुकीचा उच्चारला गेला असेल, पूजा अपूर्ण राहिली असेल किंवा माझ्या मनाची एकाग्रता कमी झाली असेल तर मला क्षमा करा. माझ्या भक्तीतील भावना आणि श्रद्धा स्वीकारा. त्यानंतर ग्रंथाला आपल्याला नमस्कार करून बंद करण्याच्या आधी हे म्हणायचं आहे की हे पवित्र ग्रंथरूप नवनाथ महाराज, आपल्या कृपेने मला आपले चरित्र वाचण्याची आणि ऐकण्याची संधी मिळाली. माझ्या जीवनात भक्ती, संयम आणि समाधान वाढू दे. हे आपल्याला बोलून मगच जे ग्रंथ आहे तो बंद करायचा आहे, तो आपल्या माथ्याला लावायचा आहे आणि पिवळ्या किंवा लाल वस्त्रात अंथरून तो कोणत्याही पवित्र जागेवर आपल्याला ठेवायचा आहे. सगळं झाल्यावर आईला ताट अर्पण करून झाल्यावर आपण जेवायला बसण्याच्या आधी दोन्हीही हात जोडून शांतपणे म्हणायचं आहे, हे नवनाथ महाराज, ज्या श्रद्धेने मी हे पारायण सुरू केलं त्या श्रद्धेने आज त्याची सांगता करीत आहे. माझ्या हातून झालेली ही छोटीशी सेवा आपण स्वीकारावी. माझ्या घरात सुख शांती राहू दे. घरातील सर्वांना उत्तम आरोग्य लाभू दे. कुटुंबातील मतभेद दूर होऊ दे. मनातील चिंता आणि भीती दूर होऊ दे. आम्हाला योग्य मार्ग दाखवावा. वाईट विचारांपासून आमचे रक्षण करावे. आमच्या हातून नेहमी चांगली कर्मे घडू द्यावी. माझ्या आईवडिलांना, कुटुंबियांना, आप्तेष्टांना आणि सर्व जीवमात्रांना सुख लाभावे. माझ्या मनातील अहंकार दूर करून आपल्या चरणी खरी भक्ती द्यावी. मला धनापेक्षा समाधान, यशापेक्षा सद्बुद्धी आणि संसारापेक्षा संसारात राहून आपले स्मरण करण्याची शक्ती द्यावी. हे नवनाथ महाराज, माझ्यावर आणि माझ्या कुटुंबियावर सदैव आपली कृपादृष्टी ठेवावी. असं म्हणून ओम नमो आदेश. श्री नवनाथ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. त्यानंतर अर्थातच आपल्याला पूजा आवरायची आहे. तर हे सगळं झाल्यावर घाईघाईने पूजा आवरायची गरज नाही. आता ती पूजा कशी आवरायची आहे तर सगळ्यात आधी आपल्याला हातामध्ये तांदूळ घेऊन, यांतु देवगणाः सर्व पूजा पार्थिवा इष्टकामसिद्धर्य पुनरागमनायच, हे म्हणून ते तांदूळ आपण जी काही पूजा मांडलेली आहे, म्हणजे अगदी आपण नवनाथ महाराजांसाठी पाठ ठेवला असेल, पोथी मांडली असेल, या सगळ्यावर आपल्याला अक्षदा वाहायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर जे कलशातलं पाणी आहे ते आपल्याला घेऊन पूर्ण आपल्या घराच्या दिशेने शिंपडायचं आहे. त्यानंतर जी पानं आहेत ती आपण निर्माल्यात सोडायची आहेत. नारळ जो आहे तो प्रत्येकाकडे परंपरा वेगळी असते. कुठे आपण वाढवून त्याचा काही गोड करतो तर कुठे कुठे ते नदीच्या प्रवाहात सोडला जातो. जी काही फुलं होती ती सगळी आपल्याला निर्माल्यात सोडायची आहेत. त्यानंतर आपण फोटो आणि स्वामींची मूर्ती, दत्तगुरूंची मूर्ती ह्याचा व्यवस्थित अभिषेक करून आपल्याला ते जागी मांडायची आहेत. त्यानंतर ज्या सुपाऱ्या मांडल्या होत्या आपण 9 सुपाऱ्या, विड्याची सुपारी आणि त्याचबरोबर गणपती बाप्पाची सुपारी, ह्या सगळ्या स्वच्छ धुवून ह्यांचा अभिषेक करून मग पुन्हा त्या सुपाऱ्या आपण वापरू शकतो. जी आपण नाणी ठेवली होती ती नाणी आपण आपल्या
तिजोरीमध्ये ठेवू शकतो. हे सगळं झाल्यावर आपण चौरंग उचलल्यावर खाली हाताने म्हणजे आपण कुठलाही झाडू तिकडे मारायची नाही. हाताने पूर्ण रांगोळी जी आपण काढली आहे ती व्यवस्थित एकत्र करून ती निर्माल्यामध्ये सोडायची आहे. तिकडे आपण मांडणी केली होती तिकडे आधी आपल्याला हळद कुंकू व्हायचं आहे आणि शेवट फक्त एवढंच म्हणायचं आहे की हे नवनाथ महाराज, हे स्वामी समर्थ महाराज, हे दत्तगुरू महाराज, माझी पूजा मोठी नाही, माझी सेवा मोठी नाही, पण माझा भाव खरा आहे. माझ्या या भावाचा स्वीकार करा. आणि शेवट आपल्या नवनाथ महाराजांचा, स्वामी समर्थ महाराजांच्या, दत्तगुरू महाराजांचा आपल्याला जय जयकार करायचा आहे. आणि मग अशा प्रकारे आपल्याला अगदी सात्विक आणि खूप चांगल्या शांत पद्धतीने आपल्याला आपल्या पारायणाची सांगता करायची आहे, जेणेकरून आपल्या मनाला पण खूप सुख, शांती आणि समाधान वाटलं पाहिजे की मी जे पारायण एवढं 7 दिवस अगदी श्रद्धेने, मनापासून, भक्तिभावाने केलेलं आहे त्याची सांगता पण तितकीच सुंदर आणि खूप छान, सात्विक आणि अगदी साध्या पद्धतीने झालेली आहे. ह्याच्यापेक्षा मोठं आपल्यासाठी काहीही नाही आहे. तर अशा प्रकारे आपल्याला अगदी यथाशक्ती, यथाभक्ती ह्याची सांगता करायची आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आपल्या मनाचा आवाज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जे काही बरोबर असेल ते माझ्या स्वामींचे बोल आणि जे काही चुकीचं असेल तो माझ्या वाणीचा दोष. श्री स्वामी समर्थ. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.